Hello student, we discussed about the rules of negations आणि rules of negations वरती आपण प्रॉब्लेम सॉल्व करत होतो. तर यामध्ये आपण काही प्रॉब्लेम आपण डाऊटमध्येही घेतले होते. आत्ताही काही प्रॉब्लेम मी घेतो तुमच्याकडे प्रॅक्टिससाठी. तर आपली जी एक्सरसाइज चालू आहे त्या एक्सरसाइजमधले प्रॉब्लेम आपण घेऊयात. विदाऊट युजिंग टेबलचे पण प्रॉब्लेम आपण घेतले, पहा लक्षात घ्या. आता एक हाच प्रॉब्लेम आपण जो सकाळी डिस्कस केला होता तो परत एकदा व्यवस्थित डिस्कस करूयात आपण. विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट, क्वेश्चन नंबर 3 आहे बघा. प्रूव्ह दॅट हे रिलेशन होतं, मी परत एकदा डिस्कस करतो. पी बाय कंडिशनल क्यू इज इक्विव्हॅलंट टू पी अँड क्यू और निगेशन P अँड निगेशन Q. पाहूयात आपण डाऊटमध्ये सुद्धा हे डिस्कस केलं होतं, पण परत एकदा आपण डिस्कस करूयात म्हणजे ते आणखीन तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होईल. तर पहा, पहिल्यांदा काय करायचं, LHS कन्सिडर करायची. LHS काय आहे, तर इथे LHS आहे P बाय कंडिशनल Q. LHSचा विचार केला ना RHSचा विचार केला तर LHSचं पूर्ण कन्व्हर्जन अँड ऑरमध्ये केलेलं आहे. मग याचं कन्व्हर्जन अँड ऑरमध्ये करण्यासाठी आता कंडिशनलला कन्व्हर्ट करू, बाय कंडिशनलला कन्व्हर्ट करू कंडिशनलमध्ये बाय युजिंग कंडिशनल रूल. म्हणजे P एम्प्लाइज Q अँड Q एम्प्लाइज P. हे कशाच्या मदतीने आन्सर आलं आपलं, बाय कंडिशनल टू कंडिशनल. बाय कंडिशनलचं कंडिशनलमध्ये कन्व्हर्जन या पद्धतीने केलं जातं आणि तो रूल आहे आपल्याकडे, आपण पाहिलेलं आहे. ट्रूथ टेबलच्या मदतीने त्याचं प्रूफसुद्धा लिहिलेलं आहे. आता अजूनसुद्धा इथे काय झालेलं आहे, कंडिशनल आणि अँड आलेलं आहे, पण इथे ऑर आहे अँड आहे. मग आता यात कंडिशनलचा रूल यूज करा. बाय कंडिशनल टू कंडिशनल झाल्यानंतर कंडिशनलचा रूल यूज करा. कंडिशनलचा रूल काय सांगतो, फर्स्ट एम्प्लाइज सेकंड असेल तर याचा आन्सर निगेशन ऑफ फर्स्ट और सेकंड. हा रूल आहे, हा रूल आहे. फर्स्ट एम्प्लाइज सेकंड असेल तर निगेशन ऑफ फर्स्ट और सेकंड ॲज इट इज. मग तो रूल आपण इथे अप्लाय केला तर इथे फर्स्ट आहे P म्हणजे निगेशन ऑफ P और Q. हे झालं कंडिशनलचं कन्व्हर्जन ऑरमध्ये, कंडिशनल लॉ. मध्ये जे अँड आहे ते आहे तसेच राहतील. आता दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सुद्धा कंडिशनलचं कन्व्हर्जन ऑरमध्ये रूल फर्स्ट आहे Q म्हणून निगेशन ऑफ Q और P. आता या स्टेपपर्यंत आल्यानंतर आता हे अँड ऑरमध्ये कन्व्हर्ट झालेलं आहे, पण ज्या फॉर्ममध्ये हवं आहे, ज्या फॉर्ममध्ये हवं आहे त्या फॉर्ममध्ये मिळालेलं नाही. RHS वेगळीच आहे, इथे आलेलं आन्सर वेगळंच आहे. मग ह्याला अजून पुढे सिम्प्लिफाय करायचं. कसं सिम्प्लिफाय करायचं, तर आता हा टोटल ब्रॅकेट म्हणजे एकच पार्ट आहे असं समजा, आणि हा अँडच्या मदतीने, हा जो अँड आहे ना त्याच्या जोडीला त्या ब्रॅकेटच्या शेजारी, त्या अँडच्या मदतीने त्याला डिस्ट्रीब्यूट करा. म्हणजे ब्रॅकेट अँड डिस्ट्रीब्यूट करा निगेशन Qसाठी आणि त्यानंतरनं Pसाठी. म्हणजे इथे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी अप्लाय करायची. मग डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करताल त्यावेळेस तिथे काय येणार आहे पहा, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितो मी आता. हा ब्रॅकेट आहे असाच, निगेशन P और Q ॲज इट इज. याला कुणाला तुम्हाला पहिल्यांदा डिस्ट्रीब्यूट करायचं आहे, निगेशन Qला. कुणाच्या मदतीने, अँड, म्हणून इथे अँड निगेशन Q. म्हणजे ब्रॅकेट अँड डिस्ट्रीब्यूट केले निगेशन Qला. आता निगेशन Qला डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर हा स्क्वेअर ब्रॅकेट तयार झाला, हा पार्ट कंप्लीट झाला. मध्ये जे ऑर आहे ते इथेच राहतील. आता दुसरा स्क्वेअर ब्रॅकेट, ब्रॅकेट अँड डिस्ट्रीब्यूट करा Pसाठी. मग पहा काय येते, निगेशन P और Q अँड
पी. बघा, म्हणजे हा पहिला ब्रॅकेट पहिल्या डिस्ट्रीब्युशनमधून आला, दुसरा ब्रॅकेट दुसऱ्या डिस्ट्रीब्युशनमधून आला. डिस्ट्रीब्यूट कुणाला केलं? ब्रॅकेट अँडला डिस्ट्रीब्यूट केलं. कुणामध्ये केलं? निगेशन क्यू और पीमध्ये केलं. म्हणून निगेशन क्यूच्या डिस्ट्रीब्युशननुसार हा पहिला ब्रॅकेट, मधले और जसेचे तसे, आणि पीच्या डिस्ट्रीब्युशननुसार हा दुसरा ब्रॅकेट. आता परत इथे ब्रॅकेट सिम्प्लिफाय करायचे आहेत आपल्याला. मग हा निगेशन क्यू अँडचा पार्ट जो RHSला दिसतोय, RHS टू LHS डिस्ट्रीब्यूट करणार. इथे कसं LHS टू RHS डिस्ट्रीब्यूट केलं तर जसं गरज असेल तसं डिस्ट्रीब्युशन करणार आपण. आता बघा, आणि इथे आहे तो पी अँडचा पार्ट. आता हा पार्ट कसा डिस्ट्रीब्यूट होणार आहे? निगेशन क्यू अँड हा पहिल्यांदा होईल निगेशन पीला डिस्ट्रीब्यूट, आणि हा दुसऱ्यांदा होईल क्यूला डिस्ट्रीब्यूट. सिमिलरली इथे अँड पी आहे, हा पार्ट निगेशन पीला डिस्ट्रीब्यूट होईल आणि नंतरनं क्यूसाठी डिस्ट्रीब्यूट होईल. मग पहा, डिस्ट्रीब्यूट केल्यानंतरनं काय येत आहे पहा. निगेशन क्यू अँड आहे आणि निगेशन पीसाठी डिस्ट्रीब्यूट करतायत, म्हणजे निगेशन पी अँड निगेशन क्यू. म्हणजे हे अँड निगेशन क्यू निगेशन पीला डिस्ट्रीब्यूट केले, मध्ये ऑर असणारे जसेचे तसेच ठेवले. आता दुसरा ब्रॅकेट येणार क्यूला. अँड निगेशन क्यू डिस्ट्रीब्यूट केल्या कारणाने क्यू अँड निगेशन क्यू. बघा, इथे मी तो पार्ट डिस्ट्रीब्यूट केलेला दिसतोय, इथे मी पार्ट डिस्ट्रीब्यूट केलेला दिसतोय. कोणता पार्ट डिस्ट्रीब्यूट केला? अँड निगेशन क्यू. कुणामध्ये डिस्ट्रीब्यूट केला? निगेशन पी आणि निगेशन क्यू मध्ये. निगेशन पी साठी अँड निगेशन क्यू डिस्ट्रीब्यूट केल्या कारणाने हा पहिला ब्रॅकेट मिळाला, हे ऑर मध्ये जसेचे तसे. आणि क्यू साठी अँड निगेशन क्यू डिस्ट्रीब्यूट केल्याने क्यू अँड निगेशन क्यू हा ब्रॅकेट मिळाला. सेम थिंग, मधले ऑर जसेचे तसे. आता या ब्रॅकेटचं डिस्ट्रीब्युशन कंप्लीट करूयात. पहा, आता निगेशन पीला कोण डिस्ट्रीब्यूट करायचं आहे? अँड पी. म्हणजे काय येणार आहे मग इथे? निगेशन पी अँड पी. निगेशन पीला अँड पी डिस्ट्रीब्यूट केल्या कारणाने हा ब्रॅकेट तयार झाला. आता निगेशन पीच्या मध्ये असणारे हे ऑर जसेचे तसे, आणि क्यूला डिस्ट्रीब्यूट करा आता अँड क्यू पी मध्ये, म्हणजे क्यू अँड पी. हे डिस्ट्रीब्युशन पहिलं कंप्लीट करून घ्या. आता यानंतर डिस्ट्रीब्युशन कंप्लीट झाल्यानंतर TFचे रूल जिथे यूज होतात तिथे यूज करा. मग TFचे रूल कुठे आहेत? हे बघा, हा जो ब्रॅकेट आहे इथे मी डबल अंडरलाईन करून दाखवतो, क्यू अँड निगेशन क्यू. आणि तीच सिच्युएशन इथे सुद्धा तयार झालेली आहे. सेट थेअरीमध्ये तुम्हाला मी सांगितलं, अँड म्हणजे इंटरसेक्शन असतं आणि निगेशन म्हणजे कॉम्प्लिमेंट, इंटरसेक्शन म्हणजे कॉमन पार्ट. मग आता एखादा सेट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट यात काही कॉमन असतं का? नसतं. म्हणजे एम्प्टी सेट, आणि एम्प्टी सेट म्हणजे काय आपल्याकडे? एफ. सो हिअर इज निगेशन पी अँड निगेशन क्यू ऑर एफ. हे अंडरलाईन केलेल्या पार्टचा आन्सर एफ आलं, एम्प्टी सेट आला, कारण सेट इंटरसेक्शन कॉम्प्लिमेंट ऑफ दॅट सेट एम्प्टी असतो. त्याच पद्धतीने मधला ऑर हा आहे तसा इथे सुद्धा तीच सिच्युएशन, सेट कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन सेट, नसतं काही कॉमन कॉम्प्लिमेंट आणि सेटमध्ये, आणि म्हणून त्याचं हे आन्सर एफ आलं. ऑर दुसरा ब्रॅकेट. आता तुम्हाला माहिती आहे पी अँड क्यू अँड पी लिहिलं काय आणि पी अँड क्यू लिहिलं काय? कम्युटेटिव्ह इज अलाउड. आता लक्षात घ्या, हा पहिला ब्रॅकेट त्याचं युनियन एफ बरोबर आहे, त्याचं युनियन एफ बरोबर आहे, आणि परत इथे या ब्रॅकेट बरोबर. पण एफ म्हणजे एम्प्टी सेट, आणि एम्प्टी सेटचं कुणाबरोबरही युनियन घेतलं तरी तो सेटच येतो. एम्प्टी सेटचा काहीच रोल म्हणजे निग्लिजिबल आहे इथे, म्हणजे एफचा विचार करायची गरजच नाही कारण एम्प्टी सेट आहे. सो इट इज इक्विव्हॅलंट टू, मग मी कम्युटेटिव्हली विचार केला तर निगेशन पी अँड निगेशन क्यू ऑर पी अँड क्यू. मग जे आपल्याला आन्सर हवं होतं ते आता इथे ऑर आहे, कम्युटेटिव्ह. हा ब्रॅकेट सुरुवातीला आणि हा ब्रॅकेट नंतर लिहिला तरी चालतो, आणि म्हणून तुम्हाला जे हवं ते आन्सर पी अँड क्यू ऑर
negation P and negation Q. That final answer is obtained and RHS is completed here. Proof is completed. पहा पहा परत एकदा हेच एक्झाम्पल एक्सप्लेन करतो मी. तर काय केलं आपण, ज्या रिलेशनचं प्रूफ लिहायचं आहे त्या रिलेशनची LHS कन्सिडर केली. LHS होती P बाय कंडिशनल Q. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल आपल्याला याचं प्रूफ लिहायचं आहे. मार्च 13ला हा 3 मार्कला विचारलेला क्वेश्चन आहे. मग आपण त्याला बाय कंडिशनलला कंडिशनलमध्ये कन्व्हर्ट केलं. P एम्प्लाइज Q अँड Q एम्प्लाइज P. पहिली स्टेप आहे ती कंडिशनल. नंतर कंडिशनलचं कन्व्हर्जन ऑरमध्ये निगेशन P ऑर Q अँड निगेशन Q ऑर P. आणि नंतर डिस्ट्रीब्युशनचं टेक्निक. 2 ब्रॅकेट सॉल्व करायचे. मग पहिला ब्रॅकेट दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये डिस्ट्रीब्यूट केला. पहिला ब्रॅकेट अँड आहे 2 ब्रॅकेटच्या मध्ये, म्हणून पहिला ब्रॅकेट अँड डिस्ट्रीब्यूट केले निगेशन Q आणि P साठी, आणि म्हणून पहिला स्क्वेअर ब्रॅकेट मिळाला ब्रॅकेट अँड निगेशन Q मध्ये ऑर ब्रॅकेट अँड P. त्यानंतर अँड निगेशन Q डिस्ट्रीब्यूट केले. पहिल्यांदा LHS टू RHS डिस्ट्रीब्यूट, जिकडे ब्रॅकेट त्यामध्ये ब्रॅकेटमध्ये डिस्ट्रीब्युशन होतं, म्हणून ब्रॅकेट अगोदर म्हणून ब्रॅकेटमध्ये डिस्ट्रीब्यूट अँड निगेशन Q केले, आणि मग तुम्हाला निगेशन P अँड निगेशन Q ऑर Q अँड निगेशन Q मिळाले. आणि Fचे रूल यूज केला, TFचे रूल. Fचा रोल काहीच नव्हता, लास्टला आन्सर मिळालं. ओके, तर हे टेक्निक आपण अप्लाय केलं. आता यानंतरनं अजून एक एक्झाम्पल आपण घेऊ. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. रूल्स अप्लाय केले की आन्सर येतं विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. एक्झामला जेवढे काही प्रॉब्लेम आत्तापर्यंत आलेले आहेत विदाउट युजिंग ट्रूथ टेबलचे, ते तुम्ही एकत्र करून सॉल्व करा असाइनमेंटमध्ये. डेली 5 प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेतच. अजून एक आता प्रॉब्लेम. हां, आता इथे पहा. प्रूव्ह दॅट P or Q and P or negation Q is equivalent to P. Prove that without using truth table. आता ते प्रॉब्लेम पाहिला की समजते कोणती साईड कन्सिडर करावी लागेल सिम्प्लिफिकेशनला. P तर सिम्प्लिफाय करताच येणार नाही, म्हणून इन प्रूफ consider LHS P or Q and P or negation Q. आता इथे डिस्ट्रीब्युशन नाही तर इथे कॉमनचं टेक्निक अप्लाय करता येते का बघा. 2 ब्रॅकेटमध्ये अँड आहे बघा, ऑब्झर्व करा. हे 2 ब्रॅकेट आणि मध्ये अँड आहे, त्या ब्रॅकेटमध्ये ऑर आहे. इथे कॉमन घेण्याचं टेक्निक यूज करता येते का ते बघायचं. ते कसं तर बघा, इथे P ऑर आलेला आहे हा पार्ट, आणि इथे सुद्धा बघा काय आलेलं आहे P ऑर. म्हणजे दोन्ही ब्रॅकेट ऑब्झर्व केले, मध्ये अँड आहे, दोन्ही ब्रॅकेटमध्ये ऑर आहे, आणि त्याला जोडून P ऑर आहे. म्हणजे इथेही P ऑर आहे, इथेही P ऑर आहे. म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी म्हणतात त्याला सुद्धा, पण कॉमन घेण्याचं टेक्निक. म्हणजे जसं की आपल्याला माहिती आहे 4x + 4y असेल तर 4 कॉमन घेऊन असं लिहितो आपण 4 × x + y, त्या पद्धतीने. मग आता ते टेक्निक जर आपण अप्लाय केलं कॉमन घेण्याचं, तर कॉमन काय घेणार आहे आपण पहा. P ऑर हा पार्ट दोन्ही ब्रॅकेटमध्ये कॉमन घेता येतो. मग राहिलेला पार्ट कोणता लिहिणार ब्रॅकेटमध्ये. आता इथे P ऑर जर कॉमन घेतले असतील तर राहिलं कोण Q बघा. म्हणजे आपण कॉमन कोणाला घेतलं P ऑरला, मग राहिलं पहिल्या ब्रॅकेटमधनं कोण Q. मग मिडलचं साईन त्याच्यामध्ये आहे तसं
अँड. आता याच्यातून सुद्धा पी ऑर कॉमन घेतलेले आहेत, मग राहिलं कोण? निगेशन क्यू. मग क्यू अँड निगेशन क्यू आलं. मग क्यू अँड निगेशन क्यूला आत्ताच आपण सांगितलं होतं सेट इंटरसेक्शन कॉम्प्लिमेंट. म्हणजे हे आन्सर काय आहे? पी ऑर एफ. पी ऑर एफ आन्सर आहे ते, कारण या ब्रॅकेटचा आन्सर एफ येणार आहे, कारण क्यू सेट इंटरसेक्शन कॉम्प्लिमेंट. मग तो सेट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट कॉमन काही नसतं, म्हणजे एफ आहे. पण आता एफचं युनियन एमटी सेट कुठेही ॲड केला तरी तो सेटच राहतो, त्याने काय फरक पडतच नाही. एमटी सेट इज निग्लिजिबल. म्हणून इथे आन्सर शेवटी काय आलं? पी ऑर एफ युनियन, म्हणजे इथे आन्सर आलं पी. अँड देअरफॉर इट इज RHS. प्रूफ इज कम्प्लिटेड. बघा कोणते कोणते लॉ यूज केले आणि आन्सर कसं आलं. सेट थेरी ध्यानात ठेवली की डायरेक्ट आन्सर येतं. ओके.